जर समजा मी तुम्हाला ही पेन्सिल दिली तर तुमचं चित्र सुधारेल का? तुम्हीच विचार करा। या पेन्सिलने एखादी कलाकृती सुधारता आली असती तर प्रत्येक घरातील मूल हे आज आर्टिस्ट झाले असते। मुद्दा हाच की कलाकार हा या पेन्सिलने किंवा नुसता हातात ब्रश घेऊन बनत नाही, तर त्यासाठी तुमच्याकडे स्किल असणं गरजेचं आहे। या वस्तू फक्त तुमच्यात असलेलं ते स्किल विषयाबाबतचं ज्ञान जगासमोर आणण्याचा मार्ग आहे। आता बघा, आता माझ्या एका हातात ही स्वस्तातली पेन्सिल आहे आणि दुसऱ्या हातात महागडी पेन्सिल आहे। याने काहीच फरक पडत नाही तुमच्या हातात 10 रुपयाची पेन्सिल आहे की 1000 रुपयाची, व कोणते खोड रबर आहे, कोणत्या कंपनीचे आहे, तुम्हाला ते कसे वापरायचे माहीत आहे की नाही हा प्रश्न आहे। सध्याच्या काळातील आर्टिस्टना एक खूप मोठी चूक करतात, ती म्हणजे ते पेंटिंग्सच्या संबंधित वस्तूवर खूप खर्च करत राहतात। उलट हा खर्च करण्यापेक्षा त्यांनी कौशल्य वापरून विचार करायला हवा की हे आर्टवर्क आपल्याला कसं क्रिएटिव्ह करता येईल। या क्षेत्रात आपली स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर या क्षेत्रात पाऊल टाका। बहुतेक वेळा आपण इमोशनल होऊन विचार करतो आणि आपले निर्णय चुकतात। तसं न करता प्रॅक्टिकली विचार करणं गरजेचं आहे। नमस्कार, मी धनश्री या क्षेत्रात गेली 15 वर्षे एक प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून काम करते। माझं पूर्ण शिक्षण हे चित्रकला या विषयातच झाले। मुंबईच्या नामांकित कॉलेजमधून मी ज्वेलरी डिझायनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग केले। BFA मध्ये म्युरल या विषयातून पदवी घेतली। त्यानंतर आता मास्टर्स इन पोर्ट्रेचर असं शिक्षणातून मी चित्रकला शिकते। मुंबईमध्ये माझ्या स्वतःच्या कोचिंग क्लासेसला सुरुवात केली। याच दरम्यान मी शिक्षकांच्या समस्या आणि त्यावर निरसन या विषयावर अभ्यास केला। मुंबईत सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, मात्र छोट्या शहरात टॅलेंट असून तिथे योग्य प्रशिक्षण न मिळाल्यामुळे तिथली मुले मागे राहतात। हे मला अभ्यासातून जाणवले आणि मी छत्रपती संभाजीनगरला आल्यानंतर तिथे लाईनलाईट आर्ट क्लासेसची सुरुवात केली। इथे मी अगदी मुलांना पेन्सिल पकडण्यापासून ते गणपती शिकवणे, मातीकाम, क्ले आर्ट, पूर्ण चित्रकलेचे प्रकार शिकवण्यास सुरुवात केली। आणि आज लाईनलाईट आर्ट क्लासेसमधून लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत कित्येक आर्टिस्ट तयार होत आहेत। साधारण 40 पेक्षा जास्त चित्रकला विषयाचे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म कोर्सेस लाईनलाईट आर्ट क्लासेसच्या माध्यमातून या कोर्सेसमधून मुलांची एवढ्या जिद्दीने तयारी करून घेतली जाते की अगदी नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या स्पर्धेत विद्यार्थी अगदी सहज पास होऊन प्रावीण्य मिळवतात। मुलांना कलेतील वेगवेगळे पैलू शिकवण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अनेक प्रकारच्या कार्यशाळा, क्रॅश कोर्सेस, डेली तसेच वीकली बॅचेस चालवल्या जातात। गेल्या 15 वर्षात मी सुद्धा खूप चुका केल्या, पण मला जेव्हा या क्षेत्रात टिकून राहण्याचा एक मंत्र मिळाला व त्यानंतर त्यावर काम करताना मला माझ्याच कामात बदल जाणवू लागले। हो, मी मंत्रच म्हणेन। जसा खरा हिरा ओळखण्यासाठी 4 C कलर, क्लॅरिटी, कट आणि कॅरेट यूज होतात, तसेच खरा कलाकार घडविण्यासाठी तो मंत्र म्हणजे क्लॅरिटी ऑफ टूल्स, टेक्निक आणि कन्सिस्टन्सी। सुरुवातीला तुम्हाला हेच माहीत नसले की तुम्हाला कुठल्या प्रकारचे ड्रॉइंग करायचे आहे तर त्यासाठी लागणारे टूल्स तुम्ही आधीच घेऊन नाही ठेवू शकत। इट्स सिम्पल, अ वेस्ट ऑफ मनी, कारण प्रत्येक ड्रॉइंगच्या प्रकारात वेगवेगळ्या टूल्स, टेक्निक्स वापरल्या जातात। आधी तर बसून ठरवा तुम्हाला काय शिकायचं आहे आणि त्यानुसार तयारीला लागा। मी नेहमीच बघते, माझे स्टुडंट्स असतील किंवा ज्यांना ड्रॉइंग शिकायचं आहे ते असतील, ते मला म्हणतात, मॅम आमच्याकडे खूप टूल्स आहेत, खूप मटेरियल आहे, पण वापरताच येत नाही। हीच आपली मोठी चूक ठरते। आपल्याला नेमकं काय हवं आहे ते क्लिअर नसल्यामुळे आपण उगाच खर्च करून टूल्स घेऊन येतो आणि हीच चूक आपल्या पुढच्या दृष्टिकोनातून महाग पडते। म्हणून आधी त्या विषयाचं नॉलेज मिळवा, ते शिका आणि मग खरेदी करा, कारण टेक्निक्स आणि कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असते। या सगळ्या चुकांच्या प्रेशरमुळे मुलं निराश होतात आणि ते मग जमत नाही हे ठरवून माघार घेतात, पण असं करण्याची खरंच गरज नाहीये। पेशन्स ठेवले, शिकण्याची जिद्द असेल आणि योग्य रोडमॅप तयार करून या क्षेत्रात उतरलात तर नक्कीच एक दिवस तुम्हाला यश मिळणार आहे। हे सगळं साध्य करण्यासाठी मी आजपासून तुमच्यासाठीच असणार आहे, कारण आतापर्यंत मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या प्रॅक्टिकली जर तुमच्यापर्यंत पोहोचल्या तर तुमच्या मार्गात असणारे सगळे डाऊट्स क्लिअर होतील। म्हणूनच हे यूट्यूब चॅनल मी आजपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। ज्यांना ज्यांना कलेची आवड आहे, ज्यांना ज्यांना या क्षेत्रात प्रोफेशनली करिअर करायचं आहे, चित्रकला हौस म्हणून सुद्धा शिकायची असेल, चित्रकलेचे बारकावे शिकायचे असतील, त्या सगळ्यांसाठी अगदी A to Z नॉलेज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करणार आहे। चित्रकलेतील सगळ्या परीक्षांच्या अभ्यासक्रमातून ते चित्रकलेच्या मास्टर डिग्री आणि त्याही पलीकडच्या चित्रकलेच्या साध्या सोप्या भाषेत तुम्हाला मी ओळख करून देणार आहे, कारण कला ही उपजत असते,
मात्र तिला आपल्याला आकार द्यायला लागतो. म्हणूनच रंगांच्या या जगात स्वतःचा एक नवा रंग निर्माण करूया. मला खात्री आहे चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत आपल्या आयुष्यात छान छान रंग भरत राहा आणि कलरफुल आयुष्य जगा. नमस्कार.